शिवसेना पक्ष धनुष्यबाण कुणाचा यावर आजपासून सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी। सुप्रीम कोर्टातील त्रिसदस्यीय खंडपीठापुढे होणार सुनावणी। सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रात्री उशिरा घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट। भेटीचं कारण गुलदस्त्यात अचानक झालेल्या भेटीमुळे चर्चांना उधाण। रुपाली ठोंबरे अजित पवारांच्या भेटीला प्रवक्तेपदावरून उचलबांगडी केल्यानंतर रुपाली ठोंबरे आणि अजित पवारांच्या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष। पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरण गंभीर। आज आणखी मोठा गौप्यस्फोट करणार सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांची माहिती। दमानियांच्या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांच्या नजरा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जालना दौऱ्यावर। शिंदेंच्या उपस्थितीत जालन्यात शिवसेनेचा भव्य मेळावा। जालन्यामध्ये शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती। नागपूरमध्ये पार पडली महायुतीची समन्वय बैठक। बैठकीमध्ये महायुती म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय। मात्र स्थानिक कार्यकर्त्यांच्या स्वतंत्र लढण्याच्या मागणीमुळे सस्पेन्स कायम। सांगलीत दलित महासंघ अध्यक्ष उत्तम मोहितेंची वाढदिवशीच हत्या, तर खुनी हल्ला करणारा शेख जमावाच्या हल्ल्यात ठार। कारण अद्याप अस्पष्ट, पोलिसांकडून तपास सुरू। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक। दिल्लीतील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सुरक्षा विषयक समितीच्या बैठकीत मोठा निर्णय होण्याची चिन्ह। पुण्यातील एका प्रकरणात मुंब्र्यात छापेमारी। एटीएस पथकाकडून मुंब्र्यामध्ये 4 घरांची झाडाझडती। आयसीसशी संबंधित काही माहिती मिळाल्यानं कारवाई। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज। पुढील उपचार घरी घेणार असल्याची माहिती। धर्मेंद्र यांना काही दिवसांपूर्वी श्वास घेताना होत होता त्रास। अभिनेता गोविंदा रुग्णालयात दाखल। गोविंदाला चक्कर आल्यामुळे गोविंदावर क्रिटिकल रुग्णालयामध्ये उपचार सुरू।